नमस्कार वीडियो फाइल्स। बिना भटके मिली हुई मंजिलें और जवाब दोनों ही नकली होते हैं। वैसे भी जिंदगी की मंजिल भटकना है, कहीं पहुंचना नाही। सोप्या, सहज आणि आपल्या रोजच्या बोलण्यातल्या भाषेत नात्यांच्या गुंतागुंतीच्या भावना मांडणारे लेखक म्हणजे दिव्य प्रकाश दुबे। त्यांच्या लेखनात प्रेम, मैत्री, स्वप्न आणि स्वतःचा शोध यांना आधुनिक स्पर्श मिळतो। म्हणूनच त्यांचे लेखन आजच्या जनजी वाचकांशीही सहज जोडलं जातं। त्यांच्या लोकप्रिय कादंबऱ्यांपैकी एक म्हणजे मुसाफिर कॅफे। हे फक्त एका कॅफेची गोष्ट नाही, ही आहे प्रेमाची, स्वप्नांची, नात्यांची आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासांची गोष्ट। कारण आयुष्यात प्रत्येकाला एक ठिकाण हवं असतं जेथे आपण थांबू शकतो, स्वतःला समजून घेऊ शकतो। या कथेच्या केंद्रस्थानी आहेत सुधा, चंदर आणि प्रीती म्हणजेच पम्मी। सुधा स्वतंत्र विचारांची, बंडखोर, तिला आयुष्यात काय हवंय हे माहिती आहे। चंदर सुधाच्या प्रेमात वाहून जाणारा, तिच्या स्वप्नांना साथ देणारा, पण आयुष्याचे अनुभव घेतल्यानंतर स्वतःच्या निर्णयाबद्दल ठाम होत जाणारा। आणि प्रीती म्हणजेच पम्मी, कथेतील आणखीन एक महत्वाची व्यक्तिरेखा जी या नात्याच्या भावविश्वाला वेगळी दिशा देते। आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं घडत नाही आणि याच भावविश्वाने पडद्यावरही प्रवास केला। मुसाफिर कॅफे या वेब सिरीजच्या रूपात विक्रांत मेसीने चंदरची भूमिका साकारत त्याच्या प्रेमापासून ते आयुष्याच्या अनुभवानंतर आलेल्या बदलापर्यंतच्या दोन्ही छटा सुंदरपणे उलगडल्या। वेदिका पिंटोने सुधाचा मनमोकळा, स्वतंत्र आणि ठाम स्वभाव सहजतेने साकारला, तर महिमा मकवानाने प्रीतीच्या भूमिकेत आपल्या छोट्याशा उपस्थितीतही वेगळी छाप पाडली। नात्यांना वेळ देणं, स्वतःची स्वप्न जपणं आणि प्रेमात स्वतःला हरवणं, म्हणूनच मुसाफिर कॅफे ही एक 90च्या दशकातील प्रेमकथा नाही, ती प्रत्येक पिढीच्या स्वप्नाला, स्वतःला शोधण्याची प्रवासाची गोष्ट आहे। कदाचित आपण सगळेच मुसाफिर आहोत, कुणाच्या प्रेमाच्या शोधात, कुणाच्या स्वप्नांच्या शोधात, तर कधी स्वतःच्या शोधात। मुसाफिर कॅफे एक पुस्तक, एक कथा, एक प्रवास आणि अनेक भावना, म्हणून प्रत्येकाने मुसाफिर कॅफे नक्की वाचावे।